आहे, कशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीचा बंदोबस्त लावण्यात आलेला काय सांगा? श्री संत गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आणि आजपासून 3 दिवस इथे असणार आहे. 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी हद्दीतून बाहेर पुढे जाणार आहे. दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिथे दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ असा बंदोबस्त लावलेला आहे. जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांच्याही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेले आहेत, जेणेकरून जे तिकडच्या वाहतूकलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास तकलीफ होणार नाही. याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत. कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मक नुसार आमची कारवाई असणार आहे. एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपला अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीस पासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घेणार. ट्रॅफिकच्या आमचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते जारी केलेल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणी वळणं आहेत ते चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी आमचं विशेष डिप्लॉयमेंट आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकलाही असो किंवा बसतानाही असो कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होई नाही त्यानुसार आमचे डिप्लॉयमेंट विशेषतः प्लॅन केलेलं आहे. थँक्यू.